आदरणीय अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे स्वप्न पाहिलं होतं त्या विकास दृष्टीला पुढे नेण्याचा आमचा सगळ्यांचाच निर्धार झालेला आहे। आदरणीय अजितदादांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून अनेक महत्वाकांक्षी विकास कामांना चालना दिलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यापैकी अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत। उर्वरित कामं सुद्धा गुणवत्तापूर्वक आणि कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचना आज मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। आपल्या जिल्ह्यासाठी सन 2026-27 या वर्षासाठी 623 कोटींचा जिल्हा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे। या वर्षीच्या आराखड्यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांना आम्ही विशेष प्राधान्य दिलेलं आहे। आणि विकास कामं करताना दादांच्या म्हणण्यानुसार त्याचा दर्जा, त्याची पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यावर भर देण्याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत। आदरणीय दादांच्या निर्देशांप्रमाणे यावर्षी सुद्धा 15 लाखापेक्षा जास्त रकमांची प्रस्तावित कामं प्रस्तावित करण्यात आलेली नाहीत। तसेच एकाच कामाचे तुकडे करून प्रस्ताव देण्याऐवजी एकत्रित नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत। यावर्षीची कामं प्रशासनाची गरज आणि लोकप्रतिनिधींची मागणी यांचा योग्य समन्वय साधून घेण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। बीडच्या विकासासाठी रेल्वे हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे। अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण होऊन गेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 17 सप्टेंबर 2025 रोजी या मार्गावर अनेक वर्षांनी रेल्वे धावलेली आहे। बीड परळी मार्गावरच्या वडवणीपर्यंतचं काम पूर्ण झालेलं असून त्याची चाचणी सुद्धा यशस्वी झालेली आहे आणि उर्वरित परळीपर्यंतचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यामुळे बीड, अहिल्यानगर, परळी, वैजनाथ या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाने आतापर्यंत निधीची कमतरता भासू दिलेली नाही आणि बीडला मुंबई आणि पुण्याची थेट रेल्वे जोडणी मिळावी यासाठी केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा सुरू ठेवलेलाच आहे। आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न आमचे सततचे सुरू आहेत। येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच दिनांक 17 सप्टेंबर रोजी बीड पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे नक्कीच 17 सप्टेंबरला आपण दुसरा टप्पा पूर्ण करण्याचा आमचे सगळ्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच बीडमध्ये विमान सेवा सुद्धा सुरू करण्याचं आदरणीय दादांचं स्वप्न होतं। त्यासाठी सुद्धा आवश्यक नियोजन आणि पाठपुरावा आमचा सुरू आहे। जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शाळा, विद्यार्थ्यांना इस्रो भेट, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य साथी यासारखे उपक्रम तसेच प्रधानमंत्री आवास योजना आपण इथे यशस्वीपणे राबवली आहे। बीड जिल्ह्यामध्ये यामध्ये रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे। महिला बचत गटांसाठी सामूहिक पॅकेजिंग आणि लेबलिंग युनिट तसेच बचत भवन उभारण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। परळी, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव आणि वडवणी इथं सुद्धा या कामासाठी 4,31,00,000 निधींची तरतूद करण्यात आली आहे। बीडच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी 25 कोटींचं अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचं मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिलेली आपल्या सगळ्याला माहिती आहे। त्याचबरोबर 7 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 5 कोटी खर्चून तालुका क्रीडा संकुले सुद्धा विकसित केली जाणार आहेत। ऑलिम्पिक खशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं यंदाचं यजमानपद आपल्या बीडला मिळालेलं आहे। या स्पर्धेच्या आयोजनासाठी निधी जवळजवळ 19,50,000 वरून वाढवून तो जवळजवळ 50 लाखांपर्यंत करण्यात आलेला आहे। आदरणीय दादांची इच्छा होती की बीड शहर बारामतीप्रमाणे स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध व्हावं। त्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, नागरी सुविधा आणि मनुष्यबळ यांचा सविस्तर आढावा
आम्ही या मीटिंग मध्ये घेतलेला आहे. बीड शहरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आम्ही सकाळीच कंकालेश्वर मंदिराला भेट दिलेली आहे, दर्शन घेतलेलं आहे. 12व्या शतकाच्या या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धनासाठी आदरणीय दादांच्या पुढाकारानं पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन निधीतून एकूण 20 कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे मंदिरात परिसरातील अतिक्रमण हटवून त्याचं संवर्धन आणि पर्यटन विकासाची कामं आता हाती घेण्यात येत आहेत. मी आज सकाळीच आपल्याला म्हणण्याप्रमाणे सगळीकडे पाहणी केलेली आहे आणि पुढील यंत्रणा राबवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. तसेच आपल्याला माहिती आहे की परळी वैजनाथ विकास आराखडा सुद्धा मागेच दादांनी मंजूर केलेला होता. आपल्याला माहिती आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला परळी वैजनाथ परिसरासाठी 301 कोटीपेक्षा अधिकच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर मंदिर परिसर विकसित केला जाणार असून धार्मिक पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील यामध्ये शंका नाही. सध्या वर्षभरामध्ये जवळजवळ 50 लाख भाविक दर्शनासाठी येतात. आगामी काळात यात वाढ होण्याची भरपूर शक्यता आहे आणि ही गृहीत धरूनच त्यासाठी त्या प्रकारचं नियोजन आम्ही करत आहोत. आपल्याला माहिती आहे की अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारासाठी 1106 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचं 360 खाटांचं आधुनिक रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. मी सकाळीच त्या ठिकाणी भेट दिली आहे. सीएसआर फंडातून सुद्धा एका अत्याधुनिक कार्डियाक अँब्युलन्सचं लोकार्पण सुद्धा आज करण्यात आलं. त्याचबरोबर बीडमध्ये 4.25 हेक्टर जागेवर नर्सिंग महाविद्यालय आणि वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. आज सकाळीच बीडकरांच्या सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यामुळे इथल्या प्रत्येक रुग्णाला तातडीची मदत मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातल्या 99,631 शेतकऱ्यांना सुमारे 712 कोटी कर्जमुक्ती देण्यात येत आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातल्या आणखी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. त्यामध्ये एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. ई-KYC, आधार प्रमाणीकरण आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. बीडचा विकास हा केवळ भाषणांचा आणि घोषणांचा विषय नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून विकास घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे. आपल्याला माहिती आहे की दादांनी बीडचं पालकमंत्री पद हे स्वतःहून स्वीकारलेलं होतं, स्वतःहून मागून घेतलेलं होतं आणि मला याची जाणीव आहे. मी बीडची पालकमंत्री झाले म्हणजे फक्त मंत्रिपदासाठी नाही, तर ती जबाबदारी आणि हे स्पष्ट मला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे हे मी स्वीकारलेलं आहे. मी मराठवाड्याची कन्या आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या मातीशी आणि इथल्या माणसांशी माझं तसं भावनिक नातं आहे. आदरणीय दादांनी ज्या जिल्ह्यासाठी जे विकासाचं स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीनं काम करेल. बीडच्या विकासात निधी, नियोजन किंवा प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही याची मी आज आपल्याला ग्वाही देते. धन्यवाद.